नमस्कार सर्व रसिक श्रोत्यांचं मी स्वागत करते ब्रह्मांड संगीत कट्ट्यातर्फे। आज आपण ब्रह्मांड संगीत कट्ट्याने जी संगीत स्पर्धा आयोजित केली होती, नितीन श्री स्मृती चषक ऑनलाईन स्पर्धा, तर त्याचा पारितोषिक वितरण सोहळा आज आपण साजरा करत आहोत। तर मी राजेश जाधवांना विनंती करते की त्यांनी येऊन थोडीशी प्रस्तावना सादर करावी। ब्रह्मांड संगीत कट्ट्याच्या वतीने मी संस्थापक या नात्याने आपलं सर्वात विजेत्यांचं आणि जे प्रेक्षक आले त्यांचं हार्दिक स्वागत करतोय। खरं ही स्पर्धा वाटलं नव्हतं की आपण नितीनच्या नावाने घेऊया, परंतु काळ आणि योग हा असा आला की काळाच्या ओघाने माझ्या छोट्या भावाला तो घेऊन गेला। खरं तर या पॅन्डेमिकमध्ये माझी बहीण, भावाजी, नितीन, खूप जवळचे नाते म्हणजे आपले मित्रमंडळी, विनोद, बरीच जण गेले आहेत। त्यांच्या स्मृतीला आपण ते वंदन पहिलं करूया। 2 मिनिटं आपण शब्द उभं राहून या आमच्या नितीनला त्यांना अभिवादन करूया। 2 मिनिटाची श्रद्धांजली होईल त्याला। मला प्रस्तावना करायला सांगितली आहे, त्यामुळे प्रथम ही जी स्पर्धा होती त्या नितीनबद्दल मी 2 शब्द बोलणार आहे। नितीन आणि ब्रह्मांड कसा कट्टा हा कसा जोडला गेला। 2009 का 10च्या दरम्यान त्यांचा मला फोन आला होता फेब्रुवारी। त्यांनी तो आपले कार्यक्रम बघायचा पेपरमध्ये आणि फोन केला त्यांनी, दादा असं मी करतो, माझं नाव नितीन श्री आहे। फेब्रुवारीमध्ये फोन आला होता। त्याचा आवाज खूप सुंदर होता आणि त्यांनी मला मोहिनी घातली की दादा मी तुझ्यासाठी काय करेन, मला फक्त संधी दे ब्रह्मांड कट्ट्यावर, मी असे जे ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यक्रम करतो। ते ऐकून मीही भारावलो, परंतु मला त्याला प्रेझेंट करायचं होतं काहीतरी वेगळ्या धर्तीवर। फेब्रुवारीत फोन आला तर त्याला बोललं, अरे आशिषमध्ये कार्यक्रम दर महिन्याला आमचे होतात, पण ते तेवढे अट्रॅक्टिव्ह नसतात, तर तुला मला प्रेझेंट चांगलं करायचं आहे। तो बोलला दादा ठीक आहे, तुझी इच्छा। मग त्याला बोललो मी तुला दिवाळी पहाट हा कार्यक्रम देईन। एक मुलगा किंवा अपघात जन्माला येते त्याला तर 9 महिने थांबावं लागतं, तसा नितीन हा माझ्यासाठी 9 महिने थांबला आणि मूल जन्माला येतं तसं दिवाळी पहाटवर नितीन आमच्या ब्रह्मांडामध्ये आला आणि आपलाच झाला। खरंच कौतुक करायचं म्हणजे नितीनला हर हुन्नरी कलाकार होता। जे आर्ट्स ऑफ स्कूलमध्ये त्याचे शिक्षण झालं, तर आत्ताच्या काळात तो LLB करून वकिली देखील करायचा। काही त्याचे पैलू वाईट आहेत, चांगले आहेत, बरेचशा लोकांनी तेव्हा उहापोह केला, परंतु नितीन जेव्हा गेला वाटलं नव्हतं की आज आहे। अचानक फोन आला रात्री, दादा त्याला अटॅक आला, असं झालं। खरंच म्हणजे रात्री जो चॅटिंग करत होता 11:30-12 पर्यंत मोबाईलवर, आणि याचा हा हर हुन्नरी कलाकार शिंदेसाहेब आमच्यातून गेला आहे। खरं ती मोठी पोकळी आपल्यासाठी, ब्रह्मांड कट्ट्यासाठी तर माझ्यासाठी तर खूप पोकळे आहे, कारण संगीताचे कार्यक्रम मी ठेवू शकत नव्हतो, परंतु नितीन मग मला सांगितलं दादा तो कुठलाही कार्यक्रम जे मी तुझ्यासाठी आहे, आणि तो खर्चही तेवढाच करायचा, म्हणजे हॉल डेकोरेशन पासून तर ते संगीत कलाकारांना आणायपर्यंत तो सर्व करायचा। असा माझा लहान भाऊ आज माझ्यातून गेला आहे, आणि ह्यो संगीत कट्ट्याचा असा होता की तो गेला आणि आमच्या मध्ये झाली नव्हतं ती स्पर्धा घेऊ वाटली, कारण काका देखील आजारी होते, आम्ही सगळे डिप्रेशनमध्ये होतो। तर तुम्ही नंतर मेमध्ये ऑनलाईन ब्रह्मांड कट्टा चालू केला आणि संगीत कट्ट्याला देखील सांगितलं की आता आपण संगीतात पुन्हा जाऊया। तर 2 महिन्यांनी संगीत कट्टा देखील सुरू झाला आणि पहिलाच कार्यक्रम ही स्पर्धा आम्ही नितीनच्या स्मरणार्थ घेतली। स्पर्धेला खूप प्रतिसाद चांगला होता। साधारण 42 ते 45 आपल्या ग्रुपचे सगळे स्पर्धक होते, त्यांनी स्पर्धा करणारे सगळे असतात। आणि आज संगीत कट्टा प्रत्येक रविवारी लाईव्ह कार्यक्रम देतात, त्यामुळे लोकांना आजकाल आम्ही स्टुडिओत गेलो होतो, स्टुडिओमध्ये देखील त्यांनी वाहवा केली आपली की तुम्ही करता कसं हे सगळं, तर ही तुमची साथ असते। मुला ब्रह्मांड कट्टा, संगीत कट्टा किंवा काही मी ॲक्टिव्हिटी करतो त्याचं एक फलित असतं, त्यामुळे तुमचं सहकार्य प्रत्येकाला असंच राहू द्या अशी मी अपेक्षा करेन। त्यानंतर आजचा जो बक्षीस समारंभाचा कार्यक्रम आहे तो मी शीतलला विनंती करेन की प्रथम आपल्या पाहुण्याचं आपण स्वागत करून घेऊया। जे आपल्याला परीक्षक म्हणून या स्पर्धेला लाभले होते, तर त्यांचं स्वागत करूया।
मी दळवी काकांना विनंती करते की त्यांनी भारत शिंदे यांचा सत्कार करावा. ब्रह्मांड संगीत कट्टा, ब्रह्मांड कला संस्कार ह्या सगळ्यांच्या पाठीमागे आहेत ते म्हणजे श्री राजेशजी जाधव यांचा सत्कार शेखर शिंदे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. हा करायचं काही ठरलं म्हणजे काय त्याला पटकन मी आहे तुम्ही करा त्याच्यामुळे जवळपास 1.5-2 वर्ष होत आहेत अविरतपणे हा ब्रह्मांड कट्टा चालू आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये पण हे सगळं एकदम व्यवस्थित चालू आहे आणि म्हणजे आम्ही एवढे त्या संगीत कट्ट्याच्या ग्रुपवर ॲक्टिव्ह नसतो तितके दळवी काका असतात आजारी असून सुद्धा ते एकदम त्यांचं खूप लक्ष असतं सगळ्यांना प्रतिक्रिया देणं काही मेसेजेस टाकणं हे सगळं ते करतात. तर 2 शब्द त्यांनी पण आपल्याला जरा बोलावेत ह्याची मी त्यांना विनंती करते. करणार नाहीये एवढं म्हणून भरून आलं आहे की जाधव साहेबांनी जेव्हा प्रमाणपत्राची स्थापना केली ती स्थापना ह्या रोडवरच झालेली आहे माझ्या मते. आणि त्यावेळी जे प्रमाणपत्राचं भविष्य लिहिलं तेव्हा ते फगडे गुरुजी आज तिथं बोलले असते जे तो जे वांचेल तो ते लाव आणि आज तसंच घडतं. प्रमाणपत्र भविष्य एवढं उज्ज्वल आहे की जे तो जे माणसे तिथं आकाश शेंग झालं की काय म्हणतात ना अरे आकाश शेंग झालं की काय असं एवढं भविष्य उज्ज्वल आहे बरोबर रोमन कट्ट्याचं. आणि जे आमचं रोमन कट्ट्याचं सगळं चालू असं ना मला जाधव साहेब, संतोष वेरुळकर, गोदनकर साहेब हे आम्हाला इकडे त्या रोडवर नेहमी चालताना भेटायचे. शेवटी मी हळूहळू चालणार माझं ऑपरेशन झालं या 20 जानेवारीला कॅन्सरचं ऑपरेशन झालं. त्याच्या अगोदर बायपास झालं. या सगळ्या प्रोसेसमध्ये जाधवांनी संगीताविषयी जे गोष्टी सांगत असायची त्यांना सगळं तुम्हाला या माणसाला खूप नावले काहीतरी फायदा करून घेण्याचा त्यांच्या होणार आलं. आणि मग त्यांनी मला तुम्हाला ब्रह्मांड संगीत कट्टा स्थापित करून दिलं तर तुम्ही साहित्य करा. म्हटलं या माणसाने विश्वास टाकले त्या विश्वास सार्थ करून दाखवायचा. आणि हा विश्वास त्यांनी मला या रोडवर टाकलेला आहे. मी सगळं माहिती त्यांना सांगायचो असं झालं सीता साहेबांचं हे गाणं असं या अंगूर वेळेला हे झालं ते झालं सगळं जाणार सगळी माहिती त्यांना द्यायचं. ते एकदम हातात डोळायला येतं. असं करता करता ब्रह्मांड संगीत कट्ट्याची स्थापना झाली आणि मला सहकारी पण तसेच लागले हो. शीतल, मीराताई, शेखर आणि जाधव साहेब का हात तो माझ्या डोक्यावर होतात त्यामुळे मला सहज सगळं शक्य झालं. आणि आजचा कार्यक्रम बघा ना तुम्ही आजचा कार्यक्रम माझ्या ज्या तसोवरही हे माझा याच्यात सहभाग नाही आहे. मी काही नाही केलेलं आहे. केलेलं आहे. मला वाटत नव्हतं की मी एवढा उभा राहीन म्हणून. एकदम धासळलेली होती. मला ही म्हणत होती की तुम्ही उभे राहू शकाल का. तिकडे गेलो की बोलतो मला त्यांच्या वाजाची सवय होती तशी मोठं मला माझ्या घरी आली होती. त्यामुळे प्रत्येक गेलेलं जायला तुम्ही तिला वाजवून दाखवलं आणि तिच्यासमोर ती वाजवलं तिथून चैतन्याचे घुसलं अंगामध्ये. माझं म्हणजे हा काही ना तो कधी चांगला झाला आहे मला स्वतःलाच कळत नाही. हां मला सुटलो आणि आज मला एवढी गॅरंटी आहे की राग शिवरंजनी मालकंस हे सहजासहजी वाजून जाते. आता येताना तुम्ही गाणं वाजवत होतो देखो बिजली डोले बिजली वाजायला तेव्हा मला शेखरची आठवण झाली. शेखर सर्व शास्त्रीय संगीत वाजवणारा तबला वाजत आहे ना शेखरची किंवा गाडी दामांची मला साथ लागली ना
त्याही लोक सगळे कार्यक्रम मी करीन आणि तो कार्यक्रम मला करायचा आहे 9 मध्ये. म्हणजे मला खात्री आहे स्वतःला कोणतं नितीन श्रीबद्दल काय बोलायचं मला समजत नाही. मला तो आई म्हणायचा आणि ही जेव्हा बातमी आली तेव्हा आम्हाला कोणालाही विश्वासच बसला नाही की हे अरे आत्ता म्हणजे असं झालं की 4 नोव्हेंबरला माझ्या बर्थडेला तो शेवटचा ब्रह्मांडमध्ये आला आणि तो म्हणाला आता मी म्हणजे हे सगळं चालू झालं लॉकडाऊन चालू मार्चमध्ये झालं पण तो नोव्हेंबर टू मार्च एवढ्या 2-3 महिन्यात त्यांनी मला 2दा-3दा असं सांगितलं की आता मला काय वाटत नाही, माझं खूप पाय दुखतो हल्ली आणि मला म्हणजे बरं नाही वाटत आहे, मी पहिल्यासारखा नाही आहे. त्यामुळे मी किती येईन ब्रह्मांडमध्ये मला माहिती नाही पण त्याचे फोन असायचे रेग्युलरली. आणि तो गेला 29 जुलैला मला वाटतं तो गेला 29 जुलै 29 जुलैला गेला. तर त्याच्या आधी 15 दिवस माझ्याशी फोनवर बोलला होता तो, ते शेवटचं तो बोलला. म्हणजे मेसेज असायचे व्हॉट्सअपला पण तो बोलला प्रत्यक्षात असं नाही. आणि त्याला पाय खूप दुखायचा म्हणून त्यांनी कंप्लेंट केली होती आणि म्हटलं ठीक आहे होईल, तुझं एका पायाला प्रॉब्लेम आहे म्हणून तुझा पाय दुखत असेल वगैरे. पण त्याचं असं म्हणजे निर्वानिर्वीची भाषा जी म्हणतो आपण तसंच हळूहळू त्याचं चालू झालं होतं. पण तरी मला असा डोक्यात डाऊट काही आला नाही की हे असं इतकं होईल त्याला. मूळ सांगायचं म्हणजे 2015मध्ये आम्ही कलासंस्कार स्टार्ट केलं, ब्रह्मांड कट्टा अंतर्गत कलासंस्कार. की माझी आणि नितीनची अशी आयडिया होती की ब्रह्मांड कट्ट्यावर अनेक वेगवेगळे विषय घेऊन जाधवांनी कार्यक्रम म्हणजे जाधव करतच असतात कार्यक्रम. दर महिन्याच्या 3ऱ्या रविवारी आपला कार्यक्रम असतो आणि विविध क्षेत्रातले कलाकार, माणसं, डॉक्टर, प्रोफेशन्स वेगळ्या वेगळ्या ह्याच्यातले लोक येत असतात, आपले आपले कार्यक्रम सादर करत असतात. पण माझी आणि त्याची अशी आयडिया होती की ऑल आर्टिस्ट अँड ऑल आर्ट्स अंडर वन रूफ. आणि मग त्याच्यातनं आपण वेगवेगळ्या स्पर्धा घ्यायच्या आणि तो क्रिएटिव्ह तर ट्रिमेंडस क्रिएटिव्ह होता आणि त्याचं खूप असं उत्तम आयोजक, नियोजक, निवेदनसुद्धा त्यांनी करून दाखवलं. मला वाटतं सुपेनच्याच कार्यक्रमाचं त्यांनी चॅलेंज घेऊन निवेदन केलं. म्हणजे 1-2दा मी त्याला म्हटलं तू काही निवेदन करणार नाहीस, तू काही बोलू नकोस, तू असं. त्याचं नेहमी एक तत्व असायचं की आता शीतलला जर का एकदा गायला दिलं ना तर शीतलनी त्याच्या कुठच्याही कार्यक्रमात निवेदन नाही करायचं. आणि ही वॉज राईट. म्हणजे ते एक इम्प्रेशन होऊन जातं ना, म्हणून त्याचं असं म्हणणं असायचं. आता मी एखाद्या कार्यक्रमात जर निवेदन करते तर फक्त निवेदनच करायचं असं. आणि ही वॉज व्हेरी पर्टिक्युलर अबाउट ड्रेसिंग. हो की शीतलला पण अनुभव आहे याचा. आणि शीतलला सगळ्यात पहिल्यांदा गझलसारखा पूर्ण गझलवर त्यांनी कार्यक्रम केला होता, अतिशय सुंदर, नजर लागेल असा कार्यक्रम झाला होता तो ब्रह्मांड कट्ट्याला. आणि शीतलला त्यांनी पहिल्यांदाच दिला होता ना तेव्हा चान्स पाहिला. शीतलला पहिल्यांदा बाजूला बसून त्यांनी पूर्ण कार्यक्रम शीतल आणि नितीन श्रीनीच फक्त केला होता मला आठवत आहे. खूप छान. म्हणजे ते प्रत्येकाचं ज्याला कोणाला नितीन हे नाव कळलं किंवा भेटली ती व्यक्ती नितीनला, तो माणूस नितीनला विसरू शकत नाही. म्हणजे आज पण मला मायबोलीच्या वगैरे बायका सांगतात, इथे साहित्य मंडळ आहे त्याच्यातल्या, की नितीन श्रींचं गाणं म्हणजे आम्हाला अजूनही नितीन श्रींची अशी मध्ये मध्ये आठवण येते काही गाण्याचा कार्यक्रम असला हे असलं की. तर आणि कलासंस्कारचं आम्ही सगळ्यात पहिली 2015 साली म्हणजे स्थापना केल्यानंतर पहिलीच आम्ही मोठी संगीत स्पर्धा घेतली. ती ओपन टू ऑल होती. तर इतका प्रतिसाद आम्हाला त्याला आला. आणि शाळेच्या बुकिंगपासनं म्हणजे स्वस्तात स्वस्त हॉल मिळवणं, सगळी त्याच्या मागची खटपट, तर तिथे जाऊन 10 वेळा भेटणं, सगळं त्यांनी केलेलं तेव्हा. अगदी म्हणजे की मी ही जबाबदारी घेतोय तर मी हे सगळं करणार. खूप सुंदर रीतीने कार्यक्रम आमचे केले. आम्ही दरवर्षी एक नृत्य स्पर्धा. वर्क फ्रॉम होम चालू होतं. मी स्वतः इंजिनियर आहे, वेअर इन ऑइल अँड गॅस. तर ते करता करता मग माझ्याकडे बराच वेळ असायचा. म्हणजे पूर्ण कीस काढला मी. म्हणजे ऑनलाईन प्रकार हा पहिल्यांदा मी केला जज म्हणून. नॉर्मली असे लाईव्ह आम्ही करायचो, बरेच केलेले आहेत. पण त्यामुळे मग कसं एकदम चुरस होती आणि अगदी हार्डली 1-2 मार्काच्यामुळे अगदी हे झालं, मागे पुढे झालं. इव्हन मी सगळ्यांना सांगितलं होतं मी की वाईट वाटून घेऊ नका, हे काय कॉम्पिटिशन आहे म्हटल्यानंतर थोडं इकडे तिकडे असतंच. इव्हन मी तर म्हणेन की आता हे जे जिंकलंय तुम्ही यांना घेऊन जर लाईव्ह केला तर म्हणजे अल्टिमेट प्रोफेशनल कार्यक्रम होते.
त्यात. म्हणजे मी असे शोधून काढले नाही की बाबा की खरोखर त्यांनी गायला तर अगदी मजा येईल असं ऐकणाऱ्याला पण मजा. म्हणजे आम्ही खरंच म्हणजे माझी मुलगी पण गाते, ती पण संगीत विषयाला म्हणजे पंडित मुरली मनोहर शुक्लांकडे शिकते, सुरेश वाडकरांचे गुरुजी. तर ते ती माझी मिसेस, आम्ही एन्जॉय करत होतो तुमची गाणी ऐकून एकदम मजा आली. तर म्हणजे काही तुमचं कोणाचं मन दुखवलं असेल बाबा तर मी खरंच क्षमस्व आहे, पण मला मजा आली. आणि तुम्हाला अगदी त्याच्याबरोबर काही मार्गदर्शन हवं असेल तर एनी टाइम यू कॅन आस्क मी तुम्हाला सांगू शकतो काय. आणि कोणी किती विचारलं की मला इथे का, मी अगदी म्हणजे त्याचं सगळं मायक्रो लेवलला मी केलेलं आहे, तर तुम्हाला सगळं डिटेल सांगू शकतो मी. ते ज्यांनी प्रॉब्लेम ऑब्जेक्शन घेतलं त्यांना सुद्धा मी ते सगळं, त्यांनी मला फोन केलेला इनफॅक्ट की असं कसं तुम्ही वगैरे, त्यांना पण किती सांगितलं. त्यांना असं वाटलं की काही किशोर कुमारला मी जरा हे, पण मला, मी तुम्हाला खरं सांगू, मी कधी किशोर कुमारची गाणीच गायले नाही. माझा आवडता म्हणजे हरिहरन आणि SP बालाजी, म्हणजे तो तशा टाईपचं. तर त्यांना मी हे पण सांगितलं, अरे बाबा तसं काही नाही आहे की तुम्ही किशोर कुमारचा कार्यक्रम आहे, तुम्ही दुसऱ्या बघा ना, त्यांना आम्ही जी दिला प्राईज दिलं ते वेगळे गायक होते, मग ते थोडे जरा थंड झाले. असं आहे. तर मजा आली. थँक्यू व्हेरी मच, त्याबद्दल मी तुझं खूप आभारी आहे. आणि तुम्हाला कधी माझा गायडन्सची काही गरज असेल, काही टेक्निकल असेल काही, मला एनी टाइम यू कॅन कॉल, किंवा कधी पाहिजे असेल तर मी नक्की येईल तुम्हाला. थँक्यू, धन्यवाद. नितीनबद्दल काय बोलणार, यांनी सर्व सांगितलंच आहे. खरंच खूप गोड माणूस होता, खूप गोड बोलण्यामध्ये वगैरे, गाण्यामध्ये, प्रत्येक बाबतीमध्ये. आणि जसे आता जाधव बोलले की बोलवायचे नाही असं नव्हतं ॲक्च्युली. आणि कॉम्पिटिशन तर मुळीच नव्हतं, म्हणजे माझ्याकडून तर मुळीच नव्हतं. तो ग्रेट होता नक्कीच, मी सरस मारायचा नेहमी नितीनला. आणि त्याला मी हे पण बोलायचं की तुझ्याकडून मला बरंच काही शिकायला मिळते. आणि खरोखरच मला काय बऱ्याच गोष्टी त्याच्याकडनं शिकायला मिळाल्या. त्यांनी मला बऱ्याच कार्यक्रमांना बोलवलं. जसं हे बोलले की तो ड्रेसच्या बाबतीमध्ये पण, तर मी एक फोटो, मला वाटतं मी एक टाकला होता ग्रुपवरती एकदा आपला, माझा पगडी वगैरे घातलेला, तर तो पण त्यावेळेला नितीनचा कार्यक्रम, दिवाळी पाठचा आमचा मुलुंडला कार्यक्रम झाला होता. खूप छान. आणि असं कॉम्पिटिशन वगैरे काही नव्हतं वगैरे. खूप गोड माणूस होता आणि अगदी जाताना मनाला चटकारून गेला. थँक्यू. त्याचं नाव परफेक्ट ठेवलं होतं. साखरेचा पोता म्हणजे नितीनश्री. नितीनश्री वर्षाला आई म्हणायचा, मला आई म्हणायचा, पण म्हणत नव्हता, मधुगंध म्हणायचा. आणि तू म्हणे का आई बी दिसत नाहीस, तू स्टायलिश आहेस, तू आपली भन्नाट होता, बोलण्यामध्ये भन्नाट. दिलीप कुमार मरण्याची वाट बघतोय मी, त्याच्यावर कार्यक्रम करायचा. अरे तू कोणाबद्दल, हे शब्द असायचे त्याचे प्रत्येकाच्या बाबतीत. आणि मी म्हटलं तसं तो बेफाट होता. त्याचे जे बोलणं होतं, चालणं होतं, सगळं बेफाट. आणि मगाशी शीतलचा जो कार्यक्रम तुमचा होता, आणि त्याच वेळेस त्याच दिवशी नितीनश्रीचा CKP हॉलचा कार्यक्रम मी करत होते. एकाच दिवशी 2 कार्यक्रम होते. आणि त्या कार्यक्रमामध्ये मला वाटतं गायक वेगवेगळे होते आणि निवेदिका मी होते. आणि त्याच वेळेस इथे तुमचा ब्रह्मांड कट्ट्यावर कार्यक्रम होता आणि माझा CKP हॉलला म्हणजे त्याचाच कार्यक्रम होता, त्याची निवेदिका मी होती. आणि दोन्ही कार्यक्रम अफलातून झाले. आजही CKP हॉलमध्ये म्हणतात की जो कार्यक्रम तो केला होता करीना आर्टचा, तो अफलातून होता. आत्तापर्यंत CKP हॉलमध्ये असा कार्यक्रम पुढे झाले नाही. असा नितीनशी होता. ज्या क्षणी वर्षांनी मला फोन करून सांगितलं, तुम्ही विश्वासच ठेवला नाही. खरं सांगायचं तर मी फोन हो का ठेवला आणि 15 मिनिटांनी मी कोलॅप्स झाले. मी खरं सांगते आजही. आणि ही स्पर्धा, ह्या स्पर्धेमध्ये भाग घेण्याचं कारण स्वतः मी गायिका अजिबात नाही आहे, पण फक्त ह्या कार्यक्रमात भाग घेण्याचं कारण म्हणजे नितीनश्री होते. त्याची स्मृतीला स्मरून, मधुगंधा तू कधीही गाऊ नकोस हे म्हणायचं. म्हणून म्हटलं थांब, आता तू गेलास ना, आता तुला मी गाऊनच दाखवते. ह्या दृष्टीने मी ह्या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. आणि आज खूप या बक्षीस समारंभाच्या निमित्ताने त्याची आठवण आपण काढतोय, त्याची स्मृतीला आपण अभिवादन करतोय. याचा सगळ्यात आनंद वर्षा, मला, राजेशजींना, सगळ्यांना होतोय. कारण खूप जवळ होतो. किंबहुना मी असं म्हणेन की एकदा मी त्याचे पाय चोळले होते. तेव्हा म्हणाला, अगं तू आई माझे पाय दाबतेस. म्हणून नाही, तुझे पाय दुखतात ना, मी तुझं तेल होतं, वर्षांनी तेल दिलं होतं आणि मी त्याच्या पायाला म्हणजे मॉलिश केलं होतं. असा हा नितीनश्री. आज त्याचं स्मृती आहे, त्याच्याबद्दल आज संगीत कट्ट्याची स्पर्धा घेते आणि किंबहुना पुढेही अशा स्पर्धा ब्रह्मांड संगीत कट्टा घेत राहणार आहे. एवढेच अध्यक्ष सरां आणि इतर सगळे सभासद यांच्या वतीने त्यांना दिलेलं आहे त्याबद्दल जोरदार आहे. त्या मधुगंधाच्या माध्यमातून गेली 2 वर्ष
खरं तर त्या कला संस्थांमध्ये आले होते. आपण तर आता ते स्वतःचं व्यासपीठ तयार करतो. मी सर्वांना तेच सांगतोय की मी तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही उभे राहा. आता एवढे आपले गायक आहेत, प्रत्येकाला मी सांगतो की स्वतःचं फेसबुक अकाउंट करा, स्वतः तुम्ही लाईव्ह या. आज लोक तुम्हाला ऐकतात आहेत. आज मी नितीनला देखील सांगायचो की तुला लोक ऐकतात आहे, तू ये आठवड्यातून. आता सुपेंना मी तेच सांगतो किंवा सेकिलला देखील मी तेच सांगेन की लोक तुमचं गाणं ऐकतात आहेत. मनीषा ताईंना मी देखील तेच सांगेल की तुम्ही स्वतःचा रेपो तयार करा. आज सोशल मीडियात आपल्याला कामाला येणार आहे. आज ब्रह्मांड कट्टा जो गेली 12 ते 15 वर्ष काम करतोय, तर कुठेतरी या सोशल मीडियाचा खूप मोठा हात आहे. आज पत्रकार मला लगेच आपल्या बातमीसाठी विचारतात, बस तुमची बातमी आली की नाही. तर प्रत्येकाने मी प्रत्येकाच्या मागे उभा राहील, पण स्वतःचं अस्तित्व तयार करा कुठेतरी की नाही. मला माझी ओळख झाली पाहिजे, ब्रह्मांड कट्ट्याची जो ओळख आहे तुमची, परंतु आज तुम्ही स्वतःचं एक फेसबुकवर पेज तयार करा. स्वतः आठवड्यातून एकदा 2-2 गाणी घेऊन या. सुरुवातीला एक तुमचा रेपो प्रत्येकाने तयार करा. असं मी तुम्हाला या निमित्ताने नितीनच्या या स्मृतीनिमित्त सांगेल की ह्या आठवणी आज ब्रह्मांड कट्ट्याचं काम फेसबुकवर आणि यूट्यूबवर गेल्यामुळे आज मी आनंदचे उपकार मानेल की आज यूट्यूब चॅनल सुरुवातीला आमचं कोण बघायचं नाही आहे. आनंद शेवटी माझ्यावर भडकलं, हे काय झालं की आता मी तुमचं चॅनल ओपन करून दिलं, तुम्ही काय करायचंच नाही त्याच्यावर काम. मग शेवटी मी त्याच्याकडनं पासवर्ड आणि लॉग इन घेतलं, स्वतः शिकलो ते टाकायचं कसं शिकायचं. आणि आता एवढे की आपले यूट्यूबवर देखील आपले कार्यक्रम झालेले आहेत. तर मी प्रत्येकाला तेच विनंती करेल की आपलं अस्तित्व आज पालिवार मॅडम इथे आले, खरं त्यांचं कौतुक करायसारखं वाटतंय की आज ती बाई ठीक आहे भले शिकते, प्रयत्न करते, परंतु आज स्वतःचं तिने चॅनल केलंय आणि आज लोकांसमोर ती प्रेझेंटेशन देते. खरंच तिच्यासाठी काय आज डॉक्टर परिवार आपल्या बरोबर आहे, त्यामुळे त्याचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो. आज आमचे बापू योगगुरू इथे आलेत, त्या 2 शब्द शेवटचे तर ते आमच्या जे व्यासपीठ, मान्यवर व्यासपीठ आणि तुम्ही अर्थातच सगळे गायक. मी कानसेन आहे, आता तानसेन नाही पण मानसेन बनण्याचा प्रयत्न करतोय. आणि मी गाणं म्हटलं की तुम्ही ते मानाने ऐकाल म्हणून मानसेन. तानसेनपर्यंत जाण्याची माझी काही एवढी हे नाही आहे. पण ज्या वेळेला मी कोणाचं गाणं गात असताना थोड्या चुका काढल्या की माझी मिसेस भडकायची, एक काहीतरी तुम्ही करा. तर तुम्ही फक्त तुमचं योगा करा, हे तुम्हाला काय जमणार नाही आणि हे नाही. त्यामुळे एकदा मला असं वाटलं की नाही आपण काहीतरी करावं. आणि नेमकं त्याच वेळेला माझ्या कानावरती भारतजींचं नाव आलं आणि मी त्यांना विचारलं की तुम्ही मला फक्त म्हणजे बेसिक, बाकी मला अगदी काय गायक वगैरे व्हायचं नाही आहे, की गायक झालं तर तुम्ही सगळे घाबराल. म्हणून मी म्हटलं तेवढं नको, पण मला आपलं बेसिक तुम्ही शिकवा. आणि आता मी त्यांच्याकडे धडे घेतोय आणि धडे मुद्दा म्हणून मी बोललो, कारण धडा घेणं हे सर्वात महत्वाचं आहे याच्यात. आणि माझी सर्वांनाच अशी एक विनंती आहे की तुम्ही भले चांगले गात असाल, तुम्हाला बाकीचे सगळे चांगले म्हणत असतील, पण पाठून पण निंदा करणारे असतात. आणि मला तर असं वाटतं की निंदकाचे घर असावे घरात. त्यामुळे शेजारी वगैरे नसावं, घरातल्याने जर का सांगितलं ना तर मला फार आनंद वाटतो की नाही हे असं तुम्ही थोडे वरती करताय, खाली गेलायत वगैरे असं सांगितलं ना की मग परत ते गाणं ऐकून मी त्याची तयारी करतोय. आणि बघूया आज जर का मला संधी दिली तर एखादं गाणं मी तुम्हाला ऐकून, कोणी जाऊ नका माझं गाणं होईपर्यंत. आणि मी अर्थात स्पर्धा जी घेण्यात आली होती ती 2 गटांमध्ये होती. तर सर्व पहिले अ गटामध्ये प्रथम क्रमांक सचिन काकडे. भारत शिंदे यांनी त्यांना बक्षीस द्यावं अशी विनंती करते. बस एक्झॅक्ट बरोबर. द्वितीय क्रमांक मनीषा ठाणेकर. वर्षाताईंना मी विनंती करते की त्यांनी हे बक्षीस द्यावं. तृतीय क्रमांक दर्शन बाहोत. राजेश जाधवने मी विनंती करते की त्यांनी द्यावं.
आम्ही उभं राहतो. बघट द्वितीय क्रमांक आहे उदय पत्की, पण आज ते येऊ शकलेले नाहीये, त्यांच्याकडे एक फॅमिली फंक्शन असल्यामुळे. तृतीय हा त्यांचं बक्षीस शेखर शिंदे घेतील. ऍडव्हान्स मध्ये फोटो काढू. यस 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 क्या बात है क्या बात अभिनंदन काका. ठसकेबाज राहुल, जशा ठसकेबाज मधुगंधाताई तशीच राहुल पण ठसकेबाजच होती. गाडी मुडी झाली एकदम. ऍक्च्युली म्हणजे स्पेशल प्राइज म्हणावं लागेल त्याला, एकदम स्पेशल कॉन्सोलेशन प्राइज होतं ते. हॅलो कासारवाडीला प्रॉपर माझं मुंबईत सगळं म्हणजे आयुष्य मुंबईतच गेलं होतं. बॉर्न अँड बॉटम करिवाडी एरिया यांच्या बाजूला राहिलं. तर नंतर मला कोणी ते मित्रच नव्हते, कोणच नव्हते मित्र. अक्षरशः 2 वर्ष मी अशीच काढली. म्हणजे अक्षरशः मी घरीच बसून राहायचो. आणि आमचा कामगार वस्ती एरिया असल्यामुळे ना आम्हाला लोकांचा संपर्क जास्त आवडायचा. मग मला ह्याची ओळख दळवींचा एकदा फोन आला. दळवींना मी फोन केला एक कॉन्टॅक्ट नंबर घेऊन. मग ते म्हणाले या तुम्ही ब्रह्मांड. आणि खरं सांगतो ब्रह्मांड कट्ट्याने मला भरपूर दिलं. काय अक्षर खरोबर मी त्यांचा भरपूर ऋणी आहे सगळ्यांचा. फार उपकार आहेत माझे त्यांच्यावर. कारण मला एवढा आनंदात राहायला शिकवलं ना. नंतर मी प्रत्येक प्रोग्रामला मी यायला लागलो. बरं वाटायला लागलं एकदम. त्यामुळे त्यांचे आभार निश्चितच मानावे लागतील. थँक्यू व्हेरी मच.
तुझ्या पायाशी कोणी सारे नाही साध्या सुद्या काळजाची तुझ्या कामी जाई हे तरी देवा सरला भोग कशा काही हरवाई वाट दिशा तारला जाई भवानी तुझी माया वरवानी देतला खेळ मांडला खेळ मांडला खेळ मांडला खेळ मांडला
धुआचली धुआचली रात भर धुआचली जगन जगन जगनासकी जाचली जगतली धुआचली धुआचली रात भर धुआचली जगन जगन जगनासकी जाचली Oh,
गोंधळ लाड लाड गेलं की हिरोईन इथे आलेली आहे. आज आनंदने सिद्धी आर्टच्या माध्यमातून तिला एक हिरोईन म्हणून संधी दिली होती. खरं तर हा मधुगंधार या मार्फत हा कार्यक्रम आमच्या ब्रह्मांड कट्ट्यावर झाला होता. आज 26 जानेवारी प्रत्येकाला आठवण येते ती परेडची, आणि या परेडमध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करण्यासाठी समानता गुप्तेला संधी मिळत आहे. जोरदार टाळ्या तिच्यासाठी माझा सेकंड टाइम. गेल्या वर्षी पण तिला संधी मिळाली होती. गेल्या वर्षी पण तिला आपण सत्कार ब्रह्मांड कट्ट्यावर केला होता. आणि आज देखील मी भारत शिंदे यांना विनंती करेन की तिचा सत्कार त्यांनी करावा. आज ती प्राऊड ऑफ आपल्याला ठाण्यासाठी आहे, आणि ती आज दिल्लीला जाते. आज मधुताई तिला शुभेच्छा देतील. मला खूप अभिमान वाटतो, कारण मी तिला मुलगी म्हणते. आणि आपल्या ब्रह्मांड कट्ट्यामध्ये नृत्यशंकार ही क्लासिकल जी आपली क्लास हा आपला नृत्याचा केला त्याची कोरिओग्राफर ती आहे, आणि हा दुसऱ्यांदा तिला हा चान्स मिळतो, आणि मला त्याचा अभिमान आणि माझ्यातर्फे छोट्याशा या शुभेच्छा. ऑल द बेस्ट. आणि दोन शब्द बोल. खूप खूप आभार सगळ्यांचे, स्पेशली दळवी काकांचे, राजेश जाधवजींचे, आणि माझ्या मधुगंधा मॅमचे, आणि माझे गुरु सौ स्वाती कौर ज्यांच्यामुळे मी इथे पोहोचली आहे. आणि ब्रह्मांड कट्ट्यावर म्हणजे सगळं सुरुवात झालं. डान्स म्हणजे लोक ओळखायला लागले मला ब्रह्मांड कट्ट्यावर. सो मी ते इतकी माझी फॅमिली मी त्यांना कधीच विसरू शकणार नाही. सो तुम्हाला सगळ्या ठिकाणी प्रेझेंट करायला चालली अख्ख्या महाराष्ट्राला. तुमचा असंच माझ्यावरती आशीर्वाद राहू दे, आणि थँक्यू सो मच. माझ्याकडे सांगायचं नाही का आम्हाला तसं, पण तुम्हाला नक्कीच कळेल तिकडे जाऊन. मला बघा 26 तारखेला कोणत्या पण न्यूज चॅनलवरती.
महाराष्ट्र टीमला मी आहे म्हणजे भरपूर माझी अख्खी टीम आहे 12 जणांची. तर तुमचं अशीच प्रक्रिया सांगितली. थँक्यू. धन्यवाद. पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांनी आपण अभिनंदन करूया. आपली ठाण्याची समजा दिसते आणि ब्रह्मांड करते. कसं वाटते? मी ॲक्च्युली कालच या ग्रुपला जॉईन झाले. मी सरांना सांगितलं होतं मला ॲड करून द्या. मी स्वतः गाणं शिकते, माझा मुलगा गाणं शिकतो. आणि या निमित्ताने मी त्यांना सांगितलं की आजकाल एक्सपोजर फार कमी असतं. म्हणजे माझ्यापेक्षा माझ्या मुलासाठी मला असं वाटत होतं की कुठेतरी चान्स मिळावा. फक्त घरीच शिकतोय, क्लासिकलमध्ये छान मार्क्स मिळत आहेत, तो ठाण्यात यावेळी दुसरा आला, मुंबईत दुसरा आला, पण त्याचा उपयोग काहीच नाही. म्हणजे कोणीतरी त्याला ऐकावं. प्रत्येक वेळी आपण मोठ्या कार्यक्रमात नाही जाऊ शकत टीव्हीवर इथे, पण निदान 4 भिंतीच्या बाहेर कुठेतरी आपली कला सादर व्हावी आणि कुठेतरी श्रोते मिळावे, एवढीच माझी इच्छा होती. मला काय त्याला काय. त्यामुळे आज इथे जॉईन करायला मला खूप छान वाटतंय. आणि फ्रँकली स्पीकिंग मला कोणतंही प्रोफेशनल ऑर्गनायझेशन नाही वाटत. मला असं वाटतंय मला हे असं कौटुंबिक संमेलन असतं ना आपलं, लिटरली तसं वाटतंय. म्हणजे मला इथे काहीच वेगळं नाही वाटत. आज मी पहिल्यांदी आली, पण असं प्रोफेशनल ठिकाणी आपण पहिल्यांदी जातो म्हणजे एक वेगळीच भीती असते किंवा लाज वाटते. तर तसं मला ऍक्च्युली इथे काहीच वाटत नाही. म्हणजे अगदी असं वाटतं की कुटुंबाचं एखादं आपलं गेट टुगेदर चाललंय, असं इतकं छान वाटतं. आणि मला खूप बरं वाटतंय की मी या ग्रुपची मेंबर झाले आणि माझ्या परीने माझ्या मुलाकडून जेवढी सेवा देता येईल, जेवढं एंटरटेनमेंट देता येईल, तेवढ्या आम्ही नक्की प्रयत्न करू. आणि फक्त गाणंच असं नाही, दुसरी काहीही मदत लागली, कोणत्याही परीने जी मदत मी करू शकेल तेवढी सगळी मदत मी करायला तयार आहे. आणि मला हे खरंच माझं कुटुंबच वाटतंय. मला वेगळं काहीच वाटत नाही. म्हणून आम्ही छान बसलोय, एन्जॉय करतोय आणि छान गाणी सुंदर सादर झाली. खरोखर म्हणजे क्वालिटी देखील उत्तम आहे. म्हणजे मी सांगते प्रत्येक जण सारेगम किंवा इंडियन आयडल नाही जाऊ शकत. कॉम्पिटिशन जगात एवढी आहे ना, म्हणजे मी म्हणते 100% एखाद्या मुलाला मिळाले तरी 101% वाला कोणीतरी असतो. 10 मार्क स्पोर्ट्सचे, 10 मार्क गाण्याचे. त्यामुळे कॉम्पिटिशन ही न संपणारी. त्यामुळे आपण जे करतो ना त्यातून आपल्याला फक्त आनंद मिळाला पाहिजे आणि कोणीतरी आपलं ऐकणारं, कौतुक करणारं आणि एनकरेज करणारं असलं पाहिजे, एवढंच मला वाटतं. आणि त्यासाठी मला वाटतं हा स्टेज नंतर हे ऑर्गनायझेशन हे अतिशय उत्तम आहे. आणि मला खरंच खूप छान वाटतंय की मी या ऑर्गनायझेशनचा पार्ट आहे. आणि राजेशजींना खूप धन्यवाद. म्हणजे मी त्याला बरेच मेसेज केले, मला ऍड करा, मला ऍड करा. त्यांनी कधी माझं गाणं ऐकलं नाही, काही नाही. मी पण नंतर विचार केला आणि त्यांनी मला ऐकलंही नाही. आता संगीत करता म्हणजे मला कसे काय ऍड करणार, पण नाही, त्यांना व्हिडिओ पाठवला, त्यांनी मला ऍड केलं, म्हणून त्यांचे खूप खूप धन्यवाद. नंतर सगळे इथे जे काही उपस्थित आहेत कमिटी मेंबर्स, तेही मला खूप प्रेमळ आणि जवळचे वाटतात. म्हणजे मी परत सांगते, मला एक कुटुंबच वाटतंय. त्यामुळे खूप बाप आणि आई, बाप आणि आई, माझी विठ्ठल रखुमाई, माझी विठ्ठल रखुमाई, माझी विठ्ठल रखुमाई. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी. आहे भिवरेच्या तीरी, आहे भिवरेच्या तीरी, आहे भिवरेच्या तीरी. माझी बहिणा चंद्रभागा, माझी बहिणा चंद्रभागा, करीतासे पापभंगा, करीतासे पापभंगा, करीतासे पापभंगा. माझे माहेर
पंढरी, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भिवरेच्या तिरी, आहे भिवरेच्या तिरी, आहे भिवरेच्या तिरी. पुंडलीकर आहे बंधू, पुंडलीकर आहे बंधू, त्याची ख्याती काय सांगू, त्याची ख्याती काय सांगू, त्याची ख्याती काय सांगू. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भिवरेच्या तिरी, आहे भिवरेच्या तिरी, आहे भिवरेच्या तिरी. एका जनार्दनी शरणा, एका जनार्दनी शरणा, करी माहेरची आठवण, करी माहेरची आठवण, करी माहेरची आठवण. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी. विवान खरंच विवानला मार्गदर्शन तर मी करू शकत नाही, कारण मी त्यात मी सरांना बोलले की 2 शब्द त्याच्यासाठी तुम्ही. खूप खूप छान गायला सुमित्रा अगदी. आणि सुरामध्ये आणि मेन म्हणजे गायकाला जी एक क्वालिटी असावी लागते की त्याला कुठेही उभं करा तो बिंदास गायला पाहिजे. मी बापूंना पण नेहमी सांगतो, म्हणजे मला बोलता चांगलं येतं पण तुम्ही मला रस्त्यावर जाऊन गायला सांगितलं ना मी 2 तास सुद्धा गाऊ शकतो. तशी डेअरिंग आहे तुझ्यामध्ये, तू मोठा पुढचा स्टार आहे हा. छान गायलं, तुलाच गायलं. कोणाकडे शिकले? सरांचं नाव सांग. अरे वा, छान छान.
क्या हुआ तेरा वादा, वो कसम, वो इरादा। क्या हुआ तेरा वादा, वो कसम, वो इरादा। भूले कर दिन जिस दिन तुम्हें, वो दिन जिंदगी का आखिरी दिन होगा। क्या हुआ तेरा वादा, वो कसम, वो इरादा। जिस दिन तुम्हें
तुमसे नहीं रोटेंगे कभी, दिल की तरह से हम मिले हैं, कैसे भला छोड़ेंगे कभी। तेरी बाहों में बीती हर शाम, बेवफा ये भी क्या याद में क्या हुआ, तेरा वादा वो कसम वो इरादा, भूलेगा दिन जिस दिन तुम्हें वो दिल जिंदगी का आखिरी दिन होगा। क्या हुआ तेरा वादा वो कसम वो इरादा। ओ कहने वाले मुझको परेगी, कौन परेगी है ये बता, वो जिसने गम दिया प्यार की खातिर, या जिसने प्यार को बेच दिया। नशा दौलत का है सभी क्या, कि तुझे कुछ भी याद नहीं। क्या हुआ तेरा वादा वो कसम वो इरादा, भूलेगा दिन जिस दिन तुम्हें वो दिल जिंदगी का आखिरी दिन होगा। क्या हुआ तेरा वादा वो कसम। एक्सप्रेशन यायला पाहिजे. पल पल दिल के पास तुम रहे हो, पल पल दिल के पास तुम रहे हो, जीवन में भी प्यास ये कहती हो, पल पल दिल के पास तुम रहती हो। हर शाम आँखों पर तेरा जल लहराए, हर रात यादों की बारात ले आए। मैं सांस लेता हूँ तेरी खुशबू आती है, एक महका महका सा पैगाम आती है। मेरे दिल की धड़कन भी तेरे गीत गाती है। पल पल दिल के पास तुम रहती हो।
कल तुझको देखा था मैंने अपने आंगन में, जैसे कह रही थी तुम मुझ बंधन में। ये कैसा रिश्ता है, ये कैसे सपने हैं, बेगाने होकर भी क्यों लगते अपने हैं। मैं सोच में रहता हूँ, डर डर के कहता हूँ, पर दिल के पास तुम सोचोगी क्यों इतना मैं तुमसे प्यार करूं, तुम समझोगी दीवाना मैं भी बुरा करूं। दीवानों की ये बातें दीवाने जानते, जलने में क्या मजा है परवाने जानते। यूं ही जलाते रहना आँखों में, पल पल दिल के पास तुम रहती हो। जीवन मीठी प्यार ये कहती हो, पल पल दिल के पास तुम रहती हो। तुम्ही मेरे मंदिर, तुम्ही मेरी पूजा, तुम्ही देवता हो, तुम्ही देवता, तुम
जो सपनों में आया औने दिल में समाया जो डूब गया समा भी इश्क मेरा रंग लाया औने जो सपनों में आया औने जो दिल में समाया जो डूब गया समा भी इश्क मेरा रंग लाया ओ भैया ओ भैया जिंदगी के हर मोड़ पे मैं गीत गाता चला जा रहा हूँ जिंदगी के हर मोड़ पे मैं गीत गाता चला जा रहा हूँ बेखुदी का ये आलम न पूछो मंजिलों से बड़ा जा रहा हूँ मंजिलों से बड़ा जा रहा हूँ मुझे सपनों में आया कौन है जो दिल में समाया जो डूब गया समा भी इश्क मेरा रंग लाया ओ प्रिया ओ प्रिया सज गई आज सारी दिशाएं खुल गई और रंग फिरा है सज गई आज सारी दिशाएं खुल गई और रंग फिरा है उसमें जब से मेरा गया है मुझ पे पड़ती है सबकी निगाहें मुझ पे पड़ती है सबकी निगाहें जो सपनों में आया और दिल में समाया जो चुप गया समा भी इश्क मेरा रंग लाया ओ प्रिया ओ प्रिया जिस्म को मौत आती है लेकिन रूह को मौत आती नहीं है जिस्म को मौत आती है लेकिन रूह को मौत आती नहीं है इश्क रोशन है रोशन रहेगा रोशनी इसकी जाती नहीं है रोशनी इसकी जाती नहीं है जो सपने में आया कौन है जो दिल में समाया जो डूब गया समा भी इश्क मेरा रंग लाया
मेरा प्यार, मेरी दोस्ती मेरा प्यार। कोई जब राह न पाए मेरे संग आए, के पग पग दीप जलाए, मेरी दोस्ती मेरा प्यार, मेरी दोस्ती मेरा प्यार। दिल तो है दिल दिल तो है दिल
यमा यमा जय खूबसूरत समा